नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत थामा या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन. एका अशा दुनियेतील गोष्ट जिथे मानव आणि वेताळांचे राजकारण चालते, जिथे प्रेम आणि सामर्थ्याचं बंधन रक्ताने बांधलं जातं. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण सिकंदर नावाच्या इंग्रजाला पाहतो, जो भारताच्या जंगलात फिरत असतो. त्याच्यासोबत असलेला एक माणूस म्हणतो, आपण इथे नसायला हवं, कारण इथे बेताड असतात, जे माणसाचं रक्त पितात. पण सिकंदर त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो. तेवढ्यात काही लोक त्यांच्यावर हल्ला करतात. एक माणूस हवेतून उडत सिकंदरकडे येतो आणि म्हणतो, तू भारतावर कब्जा करशील का? आणि मग त्याच्या मानेवर चावा घेतो. यानंतर कथा वर्तमान काळात येते, जिथे आपण आलोक नावाच्या एका मुलाला पाहतो, जो न्यूज रिपोर्टर असतो. त्याचं काम म्हणजे हॉन्टिंग प्लेसेसला जाऊन रिपोर्टिंग करणं. पण खरं तर भूत प्रेत भेटणं इतकं सोपं नसतं. म्हणून तो एका माणसाला पैसे देऊन त्याला कबरीत झोपू घालतो, जेणेकरून तो व्हिडिओ बनू शकेल. पण तो माणूस कबरीतून उठून पडून जातो आणि हीच क्लिप व्हायरल होते. आता त्याचे मित्र त्याची खूप खिल्ली उडवत असतात. ते सगळे हिल स्टेशनवर फिरायला आलेले असतात. एक मित्र म्हणतो, तू इथे ट्रिपला आला आहेस, पण इन्स्टावर एकही फोटो अपलोड केला नाहीस. मग सगळे जंगलाच्या आत फोटो क्लिक करायला जातात. तिथे आलोकवर भालू म्हणजे अस्वल हल्ला करतो. तो कसाबसा एका जागी लपतो, पण खूप जखमी झाल्यामुळे तिथेच बेशुद्ध पडतो. तेव्हाच एक मुलगी तिथे येते, जिला पाहताच तो अस्वल पळून जातो. ती मुलगी आलोकचा प्राण वाचवते आणि त्याला स्वतःसोबत घेऊन जाते. जंगलात एका तुटलेल्या विमानात ती राहत असते. जेव्हा आलोकला शुद्ध येते, तेव्हा तो खाण्यासाठी काही शोधायला निघतो. ती मुलगी खूपच विचित्र वागत असते, जणू तिने पहिल्यांदाच माणूस पाहिलेला असावा. आलोक तिच्या सौंदर्याने पूर्णपणे मोहित होतो. ती मुलगी म्हणते, तू बाहेर जाऊ नकोस, बाहेर धोका आहे. ती आपलं नाव सांगते, ताडका. आलोक म्हणतो, काय विचित्र नाव आहे. आपण पाहतो की ज्या अस्वलाने आलोकवर हल्ला केला होता, ते अस्वलाला कुणीतरी मारला आहे. तो माणूस त्या अस्वलाचं शरीर घेऊन एका जागी जातो, जिथे एक मंदिर असतं. तिथे बरेच लोक असतात, पण ते सामान्य माणसं नसतात. त्यांच्यातील एक माणूस रक्ताक्ष भालूचं रक्त घेऊन मंदिरातील मूर्तीवर चढवतो. त्यानंतर तो भालूला एका गुहेत फेकून देतो, पण आतून कोणीतरी त्या भालूला परत बाहेर फेकतं. गुहेतून आवाज येतो, प्राणी नाही तर माणूसाना. दरम्यान आलोक आणि ताडका एकत्र वेळ घालू लागतात. हळूहळू ताडकाही त्याला पसंत करू लागते. त्याचा हसरा चेहरा, त्याचं बोलणं, त्याचं नाचगाणं सगळंच तिला खूप जास्त आवडतं. एकदा ताडका कुठेतरी गेली असते, म्हणून आलोक तिला शोधायला निघतो. पण त्याला काही संघटनेचे लोक भेटतात, जे त्याला पकडून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना माणूस बलिदानासाठी हवा असतो. तेवढ्या ताडका तिथे पोहोचते. तिचे डोळे लाल, नख लांब आणि दात तीक्ष्ण. ती आता सामान्य मुलगी राहिलेली नसते, तर काहीतरी वेगळीच असते. त्यातील एक माणूस वीरन म्हणतो, या माणसाला आपण यक्षासनाला देऊ. तो वर्षानुवर्षे भुकेला आहे. पण ताडका विरोध करते, नाही, असं होऊ देऊ नका. वीरन तिचं काहीही ऐकत नाही आणि त्याला जबरदस्तीने मंदिरात घेऊन जातो. ताडका सगळ्यांसमोर विनंती करते, त्याला सोडा, त्याने काहीही चुकीचं केलेलं नाही. तेव्हा रक्ताक्ष म्हणतो, या मुलाला तहखान्यात बंद करा. पण वीरन त्याला तहखान्यात न नेता गुहेत फेकून देतो. गुहेत आलोक पाहतो की एक माणूस अनोख्या साकड्यांनी बांधलेला आहे. त्याचं नाव आहे यक्षासन. यक्षासन इंग्रजी बोलतो आणि हसत म्हणतो, मी खूप इंग्रजांचं रक्त प्यायलंय, त्यामुळे थोडी इंग्रजी मलाही येते. तो आलोकला जवळ बोलावतो. त्याला त्याचं रक्त प्यायचं असतं, पण त्याआधीच ताडका तिथे येते आणि आलोकला तिकडून पळून घेऊन जाते. दोघंही पळत असताना त्यांच्या मागे सगळे लागतात आणि पुढे एक खोल दरी येते. तेवढ्यात एक ट्रक येताना दिसतो. ताडका म्हणते, तू त्या ट्रकमध्ये उडी मारून इकडून निघून जा. आलोक म्हणतो, मी तुला सोडून जाऊ शकत नाही, नाहीतर ते लोक तुला मारून टाकतील. तेव्हा ताडकाही त्याच्यासोबत निघते. आलोक तिला घेऊन आपल्या घरी पोहोचतो, पण तिथे बघतो की सगळ्यांनी त्याला मृत समजलेला आहे. त्याची आई तर आनंदाने रडू लागते, तिचा मुलगा परत आला म्हणून. पण वडिलांना मात्र शंका येते की खरोखरच हा त्यांचा मुलगा आहे का, की कोणीतरी बहरूपिया. वडील त्याची परीक्षा घेतात, काही प्रश्न विचारतात आणि आलोक सगळ्यांचंच बरोबर उत्तर देतो. आता वडील त्या मुलीबद्दल विचारतात. आलोक सांगतो की तिचं नाव तारिका आहे, हिने माझा प्राण वाचवलाय. तो एक बनावट गोष्ट सांगतो. तिची सावत्राई तिचं लग्न एका म्हाताऱ्या माणसाची लावणार होती, म्हणून मी तिला त्याच्यापासून वाचवून इथे आणलंय. तेव्हाच तिचे वडील न्यूज पाहतात, जिथे दाखवलं जातं की काही मुली प्रेमाचं जाळं टाकून लोकांना लुटतात. त्यांना वाटतं की ही तारिका सुद्धा तशीच आहे, ती लुटायला आली. जेवणाच्या वेळेला सगळे बसतात, पण ताडकाला काहीच आवडत नाही. तिला फक्त रक्ताची तलफ होत असते. एकांतात ताडका आलोकला विचारते, तू एवढं खोटं का बोललास? मी कधीच खोटं बोलू शकत नाही. हळूहळू आलोक आणि ताडकाच्या नात्यामध्ये जवळीक वाढू लागते. दरम्यान वीरन, जो यक्षासनाचा माणूस असतो, त्याला आदेश मिळतो. यक्षासन म्हणतो, जा आणि त्या मुलाला घेऊन ये. रात्री वडील पाहतात की ताडका उड्या मारत कुठेतरी जात असते. त्या आईला सांगतात, ती मुलगी लुटेरी नाही तर ती डायन आहे, डायन.
आई त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि म्हणते, शांतपणे झोपी जा. दरम्यान आलोकची झोप उघडते आणि तो पाहतो की तारिका शेजाऱ्याचा कुत्रा चोरत असते. आलोकला वाटतं की हिला नॉनव्हेज खायचं आहे. तो म्हणतो, हे खाऊ नकोस. मी तुझ्यासाठी काहीतरी नॉनव्हेज खाण्याचं बघतो. तो तिला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो, जिथे चांगलं नॉनव्हेज मिळतं. पण तिथे तारिका रेड वाईनला रक्त समजते आणि ती पिऊन टाकते. वाईनमुळे तिला नशा होते आणि ती झिंगत नाचू लागते. तिथे काही मुलं असतात, जे तिचा नाच बघून समजतात की ती त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. आलोक लगेचच तिला तिकडून घेऊन निघतो. पण ते मुलं त्यांचा पाठलाग करायला लागतात आणि ते लोक सुनसान पडलेल्या एका कारखान्यात पोहोचतात. आलोक त्या मुलांशी बोलून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण ते मुलं त्यालाच मारहाण करू लागतात. तारकाला आलोकवर खूप प्रेम होतं. ती आपल्या प्रेमाला मार खाताना सहन करू शकत नाही. ती नशेत असते आणि ती स्वतःला सावरू शकत नाही आणि आपल्या खऱ्या रूपात येते. तिचे दात, नखं आणि लाल डोळे उघड होतात. ती त्या मुलांवर भयंकर हल्ला करते. आलोक पहिल्यांदाच तिचं हे रूप पाहतो आणि घाबरतो. तारका एक मुलाचं रक्त पिणार इतक्यातच आलोक तिला थांबवतो. त्यानंतर ती शांत होते आणि तो तिला परत घरी घेऊन जातो. दरम्यान विरन त्यांचा मागोवा घेत असतो. तो त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्या मुलांना मान मोडून मारतो, जेणेकरून संपूर्ण संशय आलोक आणि तारिकावरच यावा. आलोकला वाटतं की कदाचित तारिका आदमखोर किंवा व्हॅम्पायर आहे. तेव्हा तारिका त्याला सत्य सांगते, मी वेताळ आहे. मला फक्त त्यांचं रक्त प्यायचं होतं, पण माझा तसा हेतू नव्हता. जेव्हा त्यांनी तुला मारलं तेव्हा मला राग आला. आम्ही आता माणसाचं रक्त पित नाही, पूर्वी पित होतो, पण फक्त त्या लोकांचं जे माणूस नसून दरिंदे होते. 1947 नंतर सगळं बदललं. शहरात दंगली सुरू झाल्या. सर्वत्र रक्तपात होत होता. त्यावेळी आम्ही दंगेखोरांचं रक्त प्यायचो, निरपराध लोकांना वाचवण्यासाठी. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो जिथे दंगा सुरू होता. तिथे आम्ही पाहिलं की सगळे निर्दोष लोक एकमेकांचं रक्त सांडून मरून पडलेले होते. त्या दिवसापासून आम्ही ठरवलं, माणसं विषारी असतात, कारण त्यांच्या रक्तातच विष आहे. म्हणून आम्ही पुन्हा कधीही माणसाचं रक्त पिणार नाही. आलोक म्हणतो, खोटं. गुफेतला तो माणूस होता ना, त्याला तर माझं रक्त प्यायचं होतं. तेव्हा तारिका सांगते, म्हणूनच आम्ही त्याला शापित पर्वतावर कैद केला आहे. तो सगळ्यात शक्तिशाली आणि धोकादायक वेताळ आहे. तो आमचा पूर्वज आणि नायक थामा आहे. त्यानेच आम्हा सगळ्यांना वेताळ बनवलं होतं. जेव्हा आम्ही माणसाचं रक्त न पिण्याचा नियम केला, तेव्हाही त्याने तो नियम तोडला आणि मानवाचं रक्त प्यायलं. म्हणून त्याला गुफेत बंद करून ठेवण्यात आलं. त्याला फक्त प्राण्यांचं रक्त दिलं जातं जगण्यासाठी. पण त्याचा प्लॅन होता, तो सगळ्या माणसांचं रक्त पिऊन त्यांना वेताळ बनवेल आणि मग वेताळ या जगावर राज्य करतील. तारिका आलोकचा हात स्वतःच्या छातीजवळ ठेवते आणि म्हणते, मी माणूस नाही, माझं हृदय धडधडत नाही. आणि जेव्हा वातावरण रोमॅन्टिक होऊच लागतं, पण त्या क्षणी पोलीस ऑफिसर PK यादव तिथे पोहोचतो. त्यांना त्या मुलांच्या प्रेताचा शोध लागलेला असतो आणि चौकशी करत करत तो इथे येतो. त्याला तारिकावर संशय असतो, म्हणून तो तिला एका खोलीत एकटीला नेतो. तो रक्तंबाचा शब्द ओरडतो आणि अचानक तो स्वतःच वेताळ बनतो. तारिकाही आपोआप आपल्या वेताळ रूपात येते. असा एक नियम असतो, कुणीही रक्तंबा उच्चारलं आणि जर समोरचा वेताळ असेल तर तो आपोआप आपल्या खऱ्या रूपात येईल आणि ते कंट्रोल करू शकत नाही. PK म्हणतो, त्या मुलांना तूच मारला आहेस ना? गेल्या 172 वर्षांपासून माझं काम आहे माणसांमध्ये आणि वेताळांमध्ये संतुलन ठेवणं. पण तू आता ते संतुलन बिघडवत आहेस. तू आलोक आणि त्याच्या कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतेस. जर पुन्हा तुझा ताबा सुटला तर तू त्यांच्यावर हल्ला करशील. म्हणून आणखी काही अनर्थ होण्याआधीच इकडून निघून जा. तारिका विचार करते. तो बरोबर म्हणतोय. जर पुन्हा माझा कंट्रोल सुटला तर मी सगळ्यांसाठीच संकट बनेन. जर आलोकसोबत काही झालं तर ती सहन करू शकणार नाही. ती आलोकवर खरोखर प्रेम करायची. म्हणून त्याच्या भल्यासाठी ती त्याला सोडून जाणार होती. ती बसने निघायला तयार असते. ती निघून जात असते आणि आलोकही त्याची कार घेऊन त्या बसचा पाठलाग करतो. अचानक त्याच्या कारचा अपघात होतो आणि तो त्या अपघातात मरण पावतो. तारिका ताबडतोब त्याला रुग्णालयात पोहोचवते, पण त्याचा श्वास परत येत नाही. काही वेळाने आलोकचं शरीर थरथर कापू लागते. जखमा आपोआप भरून येतात आणि त्याच्या गळ्यावर ज्या दाताच्या खुणा होत्या त्याही दुरुस्त होतात. दरम्यान ज्या ठिकाणी वेताळांचा अड्डा होता तिथे वटवाघुळं फिरू लागतात आणि विझलेली मशाल जळू लागते. तेव्हा त्यांना समजतं की कुणातरी वेताळाने एका मानवाचं रक्त प्यायलं आहे. आलोकचे डोळे लाल होतात. वडील त्याला पाहायला जातात, पण तो बेडवरून गायब असतो. ते सर्वत्र धावत फिरतात आणि अखेरीस त्यांना ब्लड बँकेतून रक्त पिताना आलोक दिसतो. हे रूप बघून ते बेहोश पडतात. शुद्धीत आल्यावर ते भयभीत होऊन सगळ्यांना गोष्टी परत सांगतात. आईला वाटतं की डोक्यावर मार लागल्यामुळे वडील भ्रमात गेले असतील. आलोक जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला जाणवतं की त्याचं हृदय बंद पडलं आहे. तारिका त्याला सांगते, तू मेला होतास. मी तुला चावून परत जिवंत केलं, पण तू आता मानव राहिला नाहीस. तू वेताळ झाला आहेस. आलोक म्हणतो, मरून गेलो होतो, पण आता तर मी जिवंत आहे. म्हणजे
तू मला तुझ्यासारखा राक्षस बनवलंस. तारिका त्याला किस करते आणि बोलते, मला तुझ्यासोबत राहायचं होतं म्हणून मी हे सर्व केलं. इकडे यक्षासन आनंदात होता. कुणीतरी पुन्हा नियम मोडला होता. कुणीतरी मानवाचं रक्त पिलं होतं. तारिका म्हणते, मी सर्वात मोठा नियम मोडला आहे. आता यक्षासन मोकळा होऊ शकेल आणि पुढे काय होईल हे मला माहिती नाही. आलोक विचारतो, आपण रक्त पितो मग आपल्याला लोकांना मारावं लागतं का? तारिका म्हणते, आपण लोकांना मारण्यासाठी नव्हे तर वाचवण्यासाठी बनलेलो आहोत. महाअसुर रक्तबीजला शिवजींकडून एक वरदान मिळालं होतं. त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक नवीन रक्तबीज निर्माण होईल. जेव्हा सर्व देवांनी त्याच्यासमोर हार मानली तेव्हा मदतीसाठी देवीला बोलवण्यात आलं. देवी मातेंनी रक्तबीजासोबत घमासान युद्ध केलं. पण देवीच्या प्रत्येक आघातानंतर जेव्हा रक्त पृथ्वीवर पडायचं तिथे एक नवीन रक्तबीज उगवत असे. त्या रक्तबीजांना मारून त्यांचं रक्त पिण्यासाठी देवीनेच वेताळ तयार केले. हे वेताळ अंधारातून जन्मले आहेत, रक्त पितात आणि कधीही मरत नाही. आपल्या सगळ्यांचा जन्म या पृथ्वीला वाचवण्यासाठी झाला आहे. म्हणूनच आम्ही सर्व नियम आणि कायदे बनवले आणि तुलाही त्या नियमांचं पालन करून पृथ्वीचं रक्षण करायचं आहे. आता तुला दुखापत होणार नाही, वेदना जाणवणार नाहीत. तुला फक्त आपल्या शक्तींवर नियंत्रण कसं ठेवायचं हे शिकायचं आहे. सुरुवातीला उन्हाचा त्रास होईल, पण हळूहळू सवय होईल. सर्वात कठीण तुला आपल्या भुकेवर नियंत्रण ठेवण्याचं काम असेल. माणूस बघून तुला रक्त पिऊन घेण्याची इच्छा होईल, पण तुला नियम तोडायचा नाही. एक दिवस वडिलांना मिररमध्ये दाढी करत असताना आलोकचं खरं रूप दिसतं. जेव्हा ते त्याला दात दाखवायला बोलतात तेव्हा तो ते दाखवत नाही. आलोकचे वडील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात आणि तारिकाविरुद्ध तक्रार करतात. ती डायन आहे, ती माझ्या मुलाला खाऊन टाकेल. पीके म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी त्या मुलीला परत पाठवून देईन, पण हा सगळा प्रकार तुम्ही कोणालाही सांगू नका. वीरेन रक्तशाला सांगतो की जर तारिकाला आपल्याला परत आणायचं असेल तर आपल्याला त्या नवीन बेताळाला मारावं लागेल. रक्ताश म्हणतो की नियमांविरुद्ध आहे, आपण स्वतःहून कुठल्याही वेताळाला मारू शकत नाही. वीरेन म्हणतो की आता जुने नियम बदलण्याची वेळ आली आहे. रक्ताश उत्तरतो, नियमांमुळे थांबा बदलू शकतो. आपला ऑलरेडी थांबा आहे, यक्षासन. रक्ताश म्हणतो, तो आपला थांबा नाही. जो आपला थांबा असेल त्याच्या हृदयात धडधड असेल आणि तोच आपल्याला पुढचा मार्ग दाखवेल. वीरेन म्हणतो, जेव्हा धडधड थांबते तेव्हाच तर माणूस वेताळ बनतो. मग वेताळांचा नायक म्हणजे थांबा. धडधड असलेला माणूस कसा असू शकतो? हे कधीच शक्य नाही. यक्षासनच आपला खरा थांबा आहे. रक्ताश म्हणतो, जा आधी त्या दोघांना पकडून इथे आण. तारिका आलोकला सांगते, आता तू कधीही खोटं बोलू शकणार नाहीस. जर तू खोटं बोललास तर तुझं लगेचच वेताळाचं रूप बाहेर येईल आणि सर्वांना समजेल की तू खोटं बोलतो आहेस. एक दिवस वडील बघतात की आलोक आणि तारका दरवाजातून नाही तर थेट बाल्कनीतून घरात येत आहे. वडील विचारतात, तू काहीतरी लपवत आहेस ना? सांग, काय लपवतो आहेस? आलोक लगेचच खोटं बोलतो आणि त्या क्षणी त्याचं वेताळ रूप प्रकट होतं. हे पाहून वडिलांना जबरदस्त धक्का बसतो. नंतर आलोक त्यांना सगळं सांगतो, कसं सगळं घडलं, तारिकाने त्याला कसं वाचवलं आणि तो कसा वेताळ बनला. पण वडिलांना त्याचं हे रूप अजिबातच आवडत नाही. वडील म्हणतात, मी काहीही करून तुला बरं करून घेईन. माझा मुलगा मला परत हवाय. आलोक शांतपणे म्हणतो, आता काहीही होऊ शकत नाही पप्पा. वडील ठामपणे म्हणतात, मला एक माणूस माहिती आहे, तोच तुला ठीक करू शकेल. यानंतर ते पाद्री एलिसकडे जातात आणि त्याच्याकडे मदत मागतात. त्याचवेळी आपण पाहतो जनाला. तुम्हाला नक्कीच जनाबद्दल माहिती असेल, जो स्त्री वनमध्ये होता विकीचा मित्र आणि भिडियामध्ये भास्करचा मित्र होता. जना इथे आपल्या मित्रासाठी येतो, भिडियासाठी, भास्करसाठी. जना सांगतो की भास्कर एक खूखार भेडिया आहे, ज्याला मागील फाईटमध्ये सरकट्याने इतकं मारलं की तो आता खूप कमजोर झाला आहे आणि तो भिडियामध्ये परावर्तित होऊ शकला नाही. फादर त्याला सल्ला देतात की भास्करने वॅम्पायर किंवा वेताळाचं खून पिऊन ताकद मिळवावी, तेव्हाच तो ठीक होऊ शकेल आणि शक्तिशाली बनेल. यानंतर आपण पाहतो की आलोकचे वडील लगेचच येतात आणि म्हणतात, सर मी खूप प्रॉब्लेममध्ये आहे, कृपया मला 2 मिनिट द्या. नंतर ते जनाला बाहेर जाण्यास सांगतात आणि आलोकचे वडील फादरसोबत बोलू लागतात. फादर विचारतो, काय प्रॉब्लेम आहे? त्याचवेळी आलोकही तिथे येतो. आलोकचे वडील आपला सगळा प्रॉब्लेम त्यांना सांगतात आणि इथे फादरला लक्षात येतं की आलोक वेताळ आहे. तेव्हा आलोकचे वडील म्हणतात की माझ्या मुलाला परत मानव बनवा. तेव्हा फादर बोलतो की मी त्याला मानव बनवू शकत नाही आणि ते पुढे बोलतात की अंड्यापासून ऑमलेट बनू शकतं, पण ऑमलेटपासून अंडं नाही बनत. आता फादर पुढे बोलतात की आलोक आता पुन्हा माणूस बनू शकत नाही, तो जसा आहे तसाच तुम्हाला स्वीकारावा लागेल आणि हाच तुमच्यासाठी एकमेव पर्याय आहे. निराश होऊन ते तिकडून निघून जातात. ते दोघे निघून गेल्यावर फादर जनाला बोलावतो. तो म्हणतो, बेताळ सापडला आहे आणि ज्या खुर्चीवर आलोक बसला होता त्यावर ठेवलेला तो कापड देतो आणि सांगतो, हे तुझ्या भिडिया मित्राला वास घ्यायला सांग आणि मग तो स्वतःच भिडियापर्यंत पोहोचून जाईल.
एक दिवस आलोक बघतो की वीरन त्याचा पाठलाग करत आहे. त्याच्यापासून लपण्यासाठी आलोक एका इमारतीच्या छतावर जातो. तेव्हाच तिथे भास्कर उर्फ भेडिया येतो. त्याला आलोकचं रक्त प्यायचं असतं, पण आलोक त्याला ओळखत नसल्यामुळे तो नकार देतो. दोघांमध्ये जोरदार लढाई सुरू होते. भेडिया कमजोर असल्यामुळे आलोक वरचढ ठरतो, पण आलोक स्वतःचा हात कापून म्हणतो, हिंमत असेल तर घे, माझं रक्त पिऊन दाखव. भेडिया त्याच्यावर झडप घालतो आणि त्याच्या तोंडात रक्ताचा एक थेंब पडतो आणि त्या थेंबामुळे तो पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि उग्र बनतो. आता भास्कर पूर्णपणे भेडिया रूपात येतो आणि आलोकला जोरात मारहाण करतो. आलोकला वाचवण्यासाठी तारिका तिथे पोहोचते. तेव्हाच भास्कर आरशात स्वतःकडे पाहतो. त्याचं भयानक भेडिया रूप पाहून तो स्वतःला सहन करू शकत नाही आणि हळूहळू तो पुन्हा आपल्या सामान्य रूपात परत येतो. पण तोपर्यंत ते दोघं, आलोक आणि तारिका, तिकडून निघून गेलेले असतात. तारिका आलोकला घेऊन पिकेकडे जाते, कारण तिला वाटतं की आता फक्त तोच त्यांना मदत करू शकतो. सगळी गोष्ट ऐकल्यावर पिके म्हणतो, भिडिया आपला खानदानी शत्रू आहे. तो शतकानुशतकांपासून आपलं रक्त पिण्याचा प्रयत्न करत आला आहे. आलोक म्हणतो, त्याने माझं फक्त एक थेंब रक्त प्यायलं होतं. पिके गंभीर आवाजात म्हणतो, वेताळाचं एकच थेंब रक्त जर भिडियाने प्यायलं तर तो 10 पट अधिक शक्तिशाली आणि धोकादायक बनतो. तो आता तुला शोधत असेल. जोपर्यंत तू तुझं पूर्ण रक्त पिणार नाही तोपर्यंत तो स्वस्थ बसणार नाही. हे ऐकून पिके आलोक आणि तारिकाला एका क्लबमध्ये घेऊन जातो, जिथे सगळेच वेताळ असतात, पण ते सामान्य माणसासारखेच लोकांमध्ये राहतात. रात्री ते सगळे त्या क्लबमध्ये एकत्र जमतात आणि पार्टी करतात. त्या पार्टीत वाईनच्या बॉटल्यांऐवजी वेगवेगळ्या लोकांचे रक्त भरलेलं असतं. पिके आलोकला वेगवेगळ्या रक्तांचा घोट पाजतो. थोड्याच वेळात आलोक बेशुद्ध होतो. जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा बघतो तारिका तिथे नाही आणि सभोवती सगळे वेताळ त्याला वेढून उभे आहेत. पीके बोलतो, मी तिला वीरनसोबत परत पाठवलं आहे. नियम असा आहे की जो कोणी वेताळांचा नियम तोडेल त्याला कैदेत ठेवण्यात येईल आणि त्याचवेळी यक्षासन मुक्त होईल. म्हणूनच यक्षासन इतका आनंदी झाला होता जेव्हा तारिकाने आलोकला चावून वेताळ बनवलं होतं. तिला माहिती होतं की तिने नियम तोडला आहे आणि तिला शिक्षा होईल, पण तरीही तिने आलोकचा प्राण वाचवण्यासाठी ते केलं. पीकेने तिला सांगितलं होतं, भेडिया आलोकला शोधतो आहे. आम्ही त्याचं रक्षण करू, पण तुला इकडून निघावंच लागेल. आलोकच्या प्रेमासाठी तारिका स्वतःहून तिकडून निघून जाते. तिला आता 100 वर्षांची कैद होणार होती. आपल्याला दिसतं की तिथे जी महिला नाचत होती तीही वेताळ आहे. आलोक म्हणतो, मी तारिकावर खूप प्रेम करतो. त्यावर पिकू म्हणतो, तिला विसरून जा आणि शांतपणे आपल्या घरी परत जा. नियम मोडू नकोस. घरी पोहोचल्यावर आलोक वडिलांना सांगतो की तारिका आता निघून गेली आहे. वडील म्हणतात, हो, आता मलाही कळून चुकलं आहे. तू जिवंत असो किंवा मृत, पण आहे तर तू शेवटी माझाच मुलगा. मी तर तारिकालाही माझी सून मानली आहे. तुला नियंत्रित करणं माणसाच्या हाती नाही. तुला तीच सांभाळू शकते आणि तीच तुझ्यासोबत राहू शकते. तिने तुझ्यासाठी नियम मोडले आहेत, तर तूही नियम मोडून तिला परत आण. आलोक जंगलात पोहोचतो आणि पाहतो की त्यांच्या प्रदेशात जाण्याचा एक गुप्त मार्ग आहे. तो मार्ग पार करून आलोक त्यांच्या प्रदेशात प्रवेश करतो. यक्षासनाला जंजीर बांधली असते, पण ती सामान्य जंजीर नाही. रक्ताश जेव्हा मंत्र वाचतो तेव्हाच ती जंजीर उघडते. मंत्र वाचल्यावर जंजीर यक्षासनाच्या हातून तारिकाच्या हाती जाते. आलोक समोर उभा राहून म्हणतो, कॉम्प्रोमाइज करूया ना थामा साहेब. 1 महिन्यासाठी शिक्षा द्या आणि नंतर तिला सोडा. पण यक्षासन त्याला ऐकून घेण्याऐवजी आपले चेले पाठवतो आलोकला मारण्यासाठी. आलोक इतका शक्तिशाली झाला होता की त्याने सर्वांना सहज मारले. आता यक्षासन स्वतःच त्याच्याशी भिडतो आणि आलोक त्याच्यासमोर कमजोर पडतो. रक्ताशाला समजतं की आलोक चुकीचा माणूस नाही, तर यक्षासनाचे इरादे चुकीचे आहेत. तो नियम मोडत तारिकाला मुक्त करतो आणि आलोकची मदत करतो. यक्षासन दोघांवरही आक्रमक होतो, पण आता आलोक आणि तारिका मिळून त्याचा सामना करत आहेत. यक्षासन आलोकचं रक्त पिऊन त्याची संपूर्ण शक्ती समाप्त करतो आणि त्याची अवस्था मरणासारखी होते. तारिका रागाने चित्कारते, इतकी जोरात की मंदिरात ठेवलेली मूर्ती जिच्यावर कलश होता तीही तुटते. त्यातून एक अनोखी शक्ती बाहेर पडते आणि आलोकमध्ये समाविष्ट होते, ज्यामुळे आलोक आता पूर्वीपेक्षा खूप जास्त शक्तिशाली होतो. आणि गजब म्हणजे त्याच्या हृदयाची धडकन पुन्हा सुरू होते. जे असंभव वाटत होतं ते आता सत्यात बदललं होतं. आलोक आता यक्षासनावर प्रचंड आक्रमक होतो. त्याचं रक्त पिऊन त्याला मारण्याच्या तयारीत असतो, पण तारिका त्याला थांबवते. ती म्हणते, तू यक्षासनासारखा नाहीस. तुझ्यात अजूनही प्रेम आणि चांगुलपणा आहे. तू वेगळा आहेस आलोक. यक्षासनाला पुन्हा जंजिरीने बांधलं जातं आणि गुहेत परत पाठवलं जातं. रक्ताश म्हणतो, यक्षासनाच्या भयाचं साम्राज्य आता संपलं आहे. देवीने खूप वर्षानंतर आपला शाप मोडला आहे आणि आपल्यासाठी एक नवा थांबा पाठवला आहे, जो माणूस आणि वेताळांमध्ये नवीन संतुलन राखेल. सर्व लोक आलोक पुढे नतमस्तक होतात. आलोक म्हणतो, आता कोणीही कोणासमोर झुकणार नाही.
ही पहिली वेळ आहे जेव्हा एका बेताडाच्या छातीमध्ये धडधडणारं हृदय आढळलं आहे. हा चमत्कार फक्त असा नाही, त्यामागेही कोणता तरी उद्देश आणि हेतू आहे. आता आपण पाहतो की स्त्री टू मधला सरकटा येतो आणि यक्षशानाला मुक्त करतो. रक्ताश म्हणतो, यक्षाशन आजच्या युगाचा रक्तबीज आहे. तो माणसाचं रक्त पिऊन वाईट शक्तींवर नियंत्रण ठेवेल, आपलं सैन्य तयार करेल आणि अधिक शक्तिशाली बनेल. त्याला पराजित करण्यासाठी तुम्हालाही त्याच्यापेक्षा अधिक शक्तिशाली व्हावं लागेल. यासाठी तुम्हाला भिडियाचं रक्त पिणं आवश्यक आहे. आणि आपण पाहतो की भिडिया स्वतःच त्यांच्या प्रदेशात पोहोचला आहे. आणि या सीनसोबतच हा चित्रपट इथे समाप्त होतो. तर मंडळी, हे होतं थांबा या चित्रपटाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा चित्रपट आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.